नमस्कार. समाधान. लेखक संजय चांदे. अभिवाचन अनुराधा कर्वे. अहो सारजाताई, जरा आटपा ना लवकर लवकर. अजून किती कामं पडली आहेत. जरा रोजची लागणारी तरी भांडी आधी घासून द्या, मग करा केरलादी. मला अमितला शाळेत सोडून मग ऑफिस गाठायचं आहे. चला हात चालवा भरभर. आदिती सकाळच्या घाईत होती. आज जरा उशीरच झाला होता. सारजाताईंना तिनं घरकामासाठी दिवसभर ठेवलं होतं. सारजाताईंचं वय झालं होतं. त्यांचं वय काय हे त्यांनाच माहीत नव्हतं. असेल 70-75. आता त्या या वयात काय काम करणार. पण दिवसभरात जसं जमतील तसं करतील या विचारानं आदितीनं त्यांना कामावर घेतलं होतं. शिवाय जास्त पैसे द्यायला लागत नव्हते. आणि खरं सांगायचं झालं तर ह्याचाच विचार आदितीनं प्राधान्यानं केला होता. सारजाताईंना आगापिछा काहीही नव्हता. आदिती आणि तिच्या नवऱ्यानं दुसरीकडे नवीन घर घेतलं होतं. 20-25 दिवसात सामान हलवायचं होतं. सगळी आवरावरीच चालू होती. सारजाताईंनी भांडी घासून दिली, पण तेवढ्यानंही त्यांना दमायला झालं. हॉलमध्ये येऊन पंखा लावून त्या जरा खुर्चीत बसून राहिल्या. डोक्यावरील पंख्याकडे त्या बराच वेळ पाहत राहिल्या. त्यांचं उभं आयुष्य त्या झोपडीत गेलं होतं. बाजूच्याच वस्तीत त्या राहायच्या. घरासमोर गटारं आणि बाजूनी नाला. दिवसासुद्धा डास फोडून काढायचे, तर रात्रीची काय कथा. शांत अशी झोप त्याला माहीतच नव्हती. घरात चूल आणि मोजकी भांडी सोडली तर काहीच नव्हतं. 18 विश्व दारिद्र्य सारजाताईंनी भोगलं होतं. किंबहुना त्याची त्यांना सवयच झाली होती. पंख्याच्या गार वाऱ्यामुळे त्या सुखावल्या. पंख्याखाली असंच बसून राहावं असं त्यांना वाटलं. पण समोर कामं दिसत होती. घर शिफ्ट करायचं असल्याने सर्व सामानाची बांधाबांध चालू होती. एका खोलीत सगळं सामान हलवून ठेवलं होतं. इतक्यात तिथेच एक कोपऱ्यात त्यांना मळका पंखा दिसला. त्याला बघून त्यांचे डोळे चमकले. अगं बाई, हा कुठून आला इथे. नक्कीच हा ताईंना नको असणार. संध्याकाळी ताईंना विचारतेच, त्या स्वतःशीच पुटपुटल्या. संध्याकाळी आदिती आल्यावर हळूच त्यांनी धीर करून आदितीला विचारलं, ताई, तुम्हाला हा जुना पंखा नको असेल तर मला द्याल का हो. त्याचे जे काही पैसे होतील ना ते घ्या माझ्या पगारातून कापून. आदिती समजूतदार होती. अहो सारजाताई, घेऊन जा की. आणि पैसे बिसे काही देऊ नका. फक्त तुम्हाला तो बहुतेक रिपेअर करावा लागेल. तो चालू आहे की नाही मलाही काही कल्पना नाही. सारजाताईंचा आनंद गगनात मावेना. घरी निघताना त्या पंखा घेऊनच निघाल्या. वस्तीत शिरताना त्यांचा ऊर अभिमानाने भरून आला. जो भेटेल त्याला त्या पंखा दाखवित होत्या. आज त्या आरामात झोपणार होत्या. पंख्याचा गार वारा आज त्या स्वतःच्या घरात अनुभवणार होत्या. ज्या सुखाची नुसती कल्पना त्यांनी मनात केली होती, आज ते सुख त्या प्रत्यक्ष उपभोगणार होत्या. आज त्यांना डास चावणार नव्हते. शांत निवांत झोप म्हणजे काय असते. आज त्या सर्व सुखांना सामोऱ्या जाणार होत्या. त्यातल्या त्यात भरभर चालत त्या आपल्या झोपडीपाशी पोचल्या. पंखा घरात ठेवून तशाच त्या हाणम्याला बोलवायला गेल्या. पंखा आणल्याचं त्यांनी त्याला सांगितलं आणि आत्ताच लावून दे की रे अशी गळही घातली. हाणम्याचं इलेक्ट्रिक सामानाचं दुकान वस्तीतच होतं. म्हातारे, जरा दम धर की. हातातलं काम आटोपलं की येतो ना. देतो पंखा बसवून तुला, काळजी नको करू. कसे तरी 2 घास बनवून ते पोटात ढकलून सारजाताई पंखा लावून देणाऱ्या हाणम्याची अगदी चातकासारखी वाट पाहू लागल्या. एक एक क्षण त्यांना युगायुगासारखा वाटू लागला. जवळजवळ 1-1.5 तासानंतर हाणम्या आल्या. हा म्हातारे, चल दे बघू तुझा पंखा. सारजाताईंनी अधीरतेने त्याला पंखा दिला. हाणम्यानं 5 मिनिटात झोपडीच्या वरच्या त्यातल्या त्यात जाड लाकडाला पंखा बसवला. हा म्हातारे, कर चालू बटण. थरथरत्या हाताने सारजाबाईंनी पंख्याचं बटण दाबलं. पण
पंखा काही फिरला नाही. त्या परत परत बटन दाबून बघू लागल्या, पण पंख्यावर त्याचा काहीच असर झाला नाही. काय रे, काय झालं? का फिरत नाही हा? शारदाताईंना राहावेना. म्हातारे, दुकानात नेऊन चेक करायला लागेल. आज तरी नाही जमणार. मी आज घेऊन जातो. उद्या दुकानात येऊन घेऊन जा. बरं बाबा, शारदाबाई निराशेने म्हणाल्या. ती रात्र त्यांनी इतर रात्रींसारखीच काढली. गटाराच्या वासाने आणि डासांच्या सोबतीने. अस्वस्थ आणि रोज घामाघूम करणाऱ्या रात्री आता त्यांना वयाच्या मनाने सोसवतही नव्हत्या. उद्याचा दिवस मात्र आनंदाचा असेल या आशेवर त्यांनी ती रात्र कशीबशी ढकलली. सकाळी सगळं आटपून कामावर निघताना, चला आज पंखा मिळणार हा विचार मनात घोळवताना त्या सुखावत होत्या. पंख्याच्या गार वाऱ्यात आपण निवांत झोपलोय या दृश्याची त्यांनी मनातल्या मनात कित्येकदा उजळणी केली. थोडी वाट वाकडी करून त्या हाणम्याच्या दुकानावरून जायला आणि त्याला आज पंखा तयार करून ठेवा हे बजावायला विसरल्या नाहीत. कामावरही त्यांचं विशेष लक्ष लागेना. कधी संध्याकाळ होतीये आणि हाणम्या पंखा लावून देतोय असं त्यांना झालं होतं. संध्याकाळी त्या जरा लवकरच घरी निघाल्या. हाणम्याचं दुकानही त्यांना आता लांब वाटू लागलं. एकदाच्या त्या दुकानात पोचल्या. हाणम्या दुकानातच बसलेला होता. झाला का रे पंखा? त्यांनी दुकानात इकडे तिकडे पाहत अधीरतेने विचारलं. अरे म्हातारे, आलीस का? अगं आज अजिबात येळच झाला नाही बघ. पण उद्या नक्की करून ठेवतो हां, तू ये उद्या. शारदाताई कमालीच्या निराश झाल्या. ज्या उत्साहानं त्या आल्या होत्या तो त्यांचा उत्साह एका क्षणात मावळून गेला. काय बोलावं त्यांना सुचेना. बरं बाबा, पण उद्या नक्की करून ठेव. एवढं कसं बसं बोलून त्या जड अंतःकरणाने पावलं ओढत घराकडे निघाल्या. न जेवता त्यांनी पथारी पसरली आणि झोपडीच्या त्या जाड लाकडाकडे त्या भ्रमिष्ठासारख्या पाहत राहिल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा त्यांना उत्साहाने घेरलं. सगळं आटपून कामावर जायच्या आधी त्या हाणम्याच्या दुकानात हजर झाल्या. आज येते रे संध्याकाळी, तयार करून ठेव रे बाबा, एवढी त्याला विनंती करून त्या निघाल्या. आजही त्यांचं कामावर लक्ष लागेना. संध्याकाळी एकदाच्या त्या निघाल्या आणि हाणम्याच्या दुकानावर पोचल्या. ये म्हातारे, ये ये. अगं तुझ्या पंख्याचं वाइंडिंग खराब झालं आहे. नवीन वाइंडिंग करायला लागेल. अजून 4 दिवस लागतील. शारदाताईंच्या डोळ्यापुढे अंधार पसरल्यासारखं वाटलं. किती पैसे लागतील र? त्यांच्या तोंडून कसे बसे शब्द निघाले. अगं म्हातारे, पैशाचं सोड, तू ये 4 दिवसांनी, मग बघू, ठेवतो करून मी. बरं बाबा. एवढं बोलून शारदाताई परतल्या. 4 दिवस थांबणं त्यांच्या जीवावर आलं होतं, पण इलाज नव्हता. दैवाला दोष देत त्या पथारी पसरून आढ्याकडे पाहत राहिल्या. सोबत होता बाहेरच्या गटाराचा वास आणि डासांची फौज. पंखा झाला असता तर या घाणेरड्या वासापासून आणि डासांपासून तरी सुटका झाली असती. शारदाताई ह्या कुशीवरून त्या कुशीवर बराच वेळ करत राहिल्या. 4 दिवस जाता जात नव्हते. शेवटी एकदाचा तो दिवस उजाडला. संध्याकाळी शारदाताई हाणम्याच्या दुकानावर पोचल्या. पण पाहतात तर काय, दुकान बंद. त्यांनी शेजारच्या दुकानात चौकशी केली. हाणम्या ना, तो गणपतीनिमित्त गावी गेला आहे आणि आता सणवार उरकूनच 15 दिवसांनी येईल. शारदाताईंना काहीच सुचेना. त्या कितीतरी वेळ भिंतीच्या आधारे तशाच उभ्या राहिल्या. त्यांना काहीच कळेना आता काय करावं. आपल्या नशिबाला दोष देत त्या परतल्या. शारदाताई कामावर जात होत्या. एकदा आदितीनं सहज विचारलं, काय शारदाताई, पंखा लावला का? झोपताय ना आता समाधानात? शारदाताईंच्या डोळ्यात पाणी तरळलं. पण तसं न दाखवता त्या आदितीला म्हणाल्या, त्याचं वाइंडिंग गेलंय, टाकलाय करायला, मिळेल आता. झाला की गार वाऱ्यात झोपा समाधानानं, आदिती म्हणाली. शारदाताई रोज हाणम्याच्या दुकानावरून घरी जात. न जाणो हाणम्या लवकर आला तर.
एक भाबडी अशा त्यांच्या मनात रोज घर करे. आताशा त्यांची तब्येत ढासळली होती. कशा तरी त्या दिवस ढकलीत होत्या. बघता बघता दिवस सरत होते. अचानक एका संध्याकाळी कामावरून घरी परतताना त्यांना हाणम्याचं दुकान उघडं दिसलं. त्यांचा आनंद गगनात मावेना. कशाबशा भरभर चालत त्या दुकानात आल्या. हाणम्या त्यांची वाटच बघत होता. म्हातारे, झाला हा तुझा पंखा दुरुस्त. मात्र आज मला वेळ नाही हा, पण उद्या सकाळी लवकर येऊन लावून देतो. मग तू कामावर जा. सारजाताईंना आनंदाचं भरतं आलं. त्यांच्या तोंडून शब्दच फुटेना. इतके दिवस वाट पाहिली, त्यात आणखीन एक रात्र. ये चालेल, एवढंच त्या बोलू शकल्या. रात्री पथारी अंथरल्यावर त्यांच्या मनात आलं, आजची ही गटाराच्या वासाची आणि डासांच्या सान्निध्यातली शेवटची रात्र. उद्यापासून छान थंड वारा आपल्या साथीला असेल. रात्री कितीतरी उशिरापर्यंत त्या जाग्याच होत्या. सकाळी सकाळी कबूल केल्याप्रमाणे हाणम्या पंखा घेऊन आला. 5 मिनिटात त्याने तो लावलाही. म्हातारे, कर चालू आता बटण. परत थरथरत्या हातांनी त्यांनी बटण दाबलं आणि काय आश्चर्य, पंखा चालू झाला. आणि सारजाबाईंच्या त्या एवढ्याशा झोपडीत थंड वारा खेळू लागला. सारजाबाई अनिमिष नेत्रांनी त्या पंख्याकडे पाहत राहिल्या. त्यांच्या डोळ्यातल्या अश्रूंमुळे त्यांना पंखाही दिसेनासा झाला. आयुष्यात आज प्रथमच त्यांना आपण एखाद्या गोष्टीची मालकीण होऊ शकतो याची जाणीव झाली. आता त्यांना गटाराचा वास आणि डासांची फौज या गोष्टींचा त्रास होणार नव्हता. आता त्यांना एवढा गार वारा आपल्या तब्येतीला रात्रभर झेपेल का अशी उलट काळजीच वाटू लागली. पण ती क्षणभरच. दुसऱ्याच क्षणी पंखा बंद करून त्या लगबगीने कामावर निघाल्या. आज त्या विशेष आनंदात होत्या. आदिजीच्या ते लक्षात आलं आणि ती काही विचारणार इतक्यात सारजाताईच म्हणाल्या, ताई, चालू झाला पंखा. अरे वा, मग काय, आज मजा आहे बुवा तुमची. चला, चांगलं झालं. आता आज समाधानाने झोपा, पण उद्या कामावर या वेळेवर, नाहीतर झोपूनच राहाल गार हवा खात. आदितीनं त्यांची मस्करी केली. सारजाताई खूप खुश होत्या. पण आज आदितीकडे शिफ्टिंग असल्यानं बराच उशीर झाला. सगळं आटपून त्या निघाल्या. आदितीनंही आडकाठी केली नाही. कधी एकदा घरी पोचते असं सारजाताईंना झालं होतं. रात्री आवराआवरी करून त्यांनी पंख्याखाली पथारी टाकली आणि थरथर त्या हाताने पंख्याचं बटण दाबलं. क्षणात गार वारा सगळीकडे खेळू लागला. आता गटाराचा वास नव्हता, डास तर नावाला सापडत नव्हता. सारजाताई एकटक कौतुकाने पंख्याकडे पाहत होत्या. असं सुख आयुष्यात प्रथमच त्या अनुभवत होत्या. शांत निवांत झोप म्हणजे काय असते याचा त्यांना अनुभव घ्यायचा होता. समाधानाने त्यांनी डोळे मिटले. सकाळी थोड्या उशिरानंच पंखा नीट चालतोय का बघायला हाणम्यानं त्यांच्या झोपडीचा दरवाजा लोटला. पाहतो तर काय, पंख्याच्या गार वाऱ्यात सारजाताई शांत झोपल्या होत्या. कायमच्या. पण त्यांच्या चेहऱ्यावर मात्र समाधान विलसत होतं. उभ्या आयुष्यात त्यांना कधीही न मिळालेलं तेच ते समाधान.